नमस्कार. तर आता आलं आहे लग्नाचं सीझन, त्यामुळंच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं 1 ग्रॅम मॅट फिनिश ज्वेलरी कलेक्शन. जे अगदी सोन्याला लाजवतील असे काही माझ्याकडे दागिने आहेत. तर जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा मी पहिल्यांदा हे मंगळसूत्र घेतलं होतं. तर ह्याचा ट्रेंड खूप जास्त होता, म्हणजेच अक्काबाई मंगळसूत्र म्हणून. तर तेव्हा मी हे घेतलं होतं. तर संक्रांतीला मी हे घातलं होतं. याचा फोटो खरंच नाही, खूप छान मंगळसूत्र आहे आणि मला खूप जास्त आवडलं होतं, त्यामुळेच मी हे घेतलं होतं. आणि आत्तासुद्धा वेअर केलं की खरंच खूप छान एक सिम्पल सोबर असा लुक येतो या मंगळसूत्रामुळं. तर त्यामुळेच मी हे घेतलं होतं. तर बघा ह्याच्या किती छान वाट्या 2 आहेत आणि हा आहे माझा मकर संक्रांतीचा फोटो. तर त्यानंतर मग हे सेकंड मंगळसूत्र. तर महालक्ष्मीसाठी मी 2 हे घेतले होते मंगळसूत्र आणि मलासुद्धा एक घ्यायची मिळून मी 3 मंगळसूत्र घेतले होते, त्यातलंच हे एक आहे. तर हे सुद्धा मी वेअर केलं आहे, पण तेवढं काही नाही, कारण की मला तेवढं जास्त हे आवडत नाही. पण मी 1-2 वेळेस घातले. आणि त्यानंतर मग हे आहे जे की मला खूप जास्त आवडतं आणि याचा ट्रेंड खूप जास्त होता, तेव्हाच मी हे घेतलेलं आहे. तर हे घेतलं आहे मी गोपिका ज्वेलर्समधून. म्हणजे भरपूर जणींना गोपिका ज्वेलर्स माहितीच असेल संभाजीनगरचं. तर तिथून हे मी आणलेलं आहे. तर हे मला 1,500 रुपयाला भेटलं. तर याच्यावर छान अशी कानातलीसुद्धा मला मिळाली होते. गोपिका ज्वेलर्समध्ये खरंच खूप छान मंगळसूत्र आणि दागिने भेटतात. तर मला तर खूप जास्त त्यांचं कलेक्शन आवडतं आणि मी त्यांच्याकडून काही ना काही घेत राहते. तर हे आहे माझं सेकंडवालं पट्टी गंठन, जे की आहे 1 ग्रॅम मॅट फिनिश. आणि हे सुद्धा मी गोपिका ज्वेलर्समधूनच घेतलं आहे. हे घेतलं होतं मी माझ्या फ्रेंडचं लग्न होतं, त्यासाठीच मी हे मंगळसूत्र घेतलं होतं. मला मंगळसूत्रांचं कलेक्शन करायला खूप जास्त आवडतं आणि मी वेगवेगळे मंगळसूत्र घेत राहते. म्हणजे ट्रेंड निघाला की मी मंगळसूत्र घेत राहते. तर हे सुद्धा खूप छान आहे. आणि त्यानंतर मग बघा हे जे की याचा ट्रेंड सध्या तरी खूप जास्त चालू आहे, त्यामुळेच मी हे सुद्धा घेतलं होतं. साऊथ मंगळसूत्र म्हणून याचं नाव आहे आणि त्याच्यावरसुद्धा एक छोटेसे छान कानातलेसुद्धा मला मिळालेत. तर हे घेतले मी लोकल दुकानातूनच. आणि त्यानंतर मग तर हे मी घेतलं आहे आत्ताच्या संक्रांतीला आणि ते मी वेअरसुद्धा केलं होतं. तर खूप जणींना हे मंगळसूत्र माझं आवडलं होतं, पाठीमागचं हे नाही बरं का. तर हे आहे सिंपल आणि सोबर असं लॉंग मंगळसूत्र. तर हे सुद्धा मी अशा शॉपमधून घेतलं होतं. हे सुद्धा 1 ग्रॅम मॅट फिनिशच आहे, सॉरी 1 ग्रॅमचं आहे. तर हे सुद्धा खूप छान आहे, पण ह्याच्या वाट्या मला काही आवडलेल्या नाहीत, त्यामुळं मी एकदासुद्धा वेअर केलं नाही. कधी तर घालीन आणि नंतर मी माझ्या बहिणीला देऊन टाकेल. त्यानंतर मग हे आहे चोकर. हे सुद्धा मी गोपिका ज्वेलर्समधूनच घेतलेलं आहे आणि हे चोकर मला बघितल्यावर एवढं जास्त आवडलं होतं ना. आणि हे सुद्धा वेअर केल्यावर खूप छान दिसतं. म्हणजे एक सिम्पल आणि सोबर लुक पाहिजे असेल ना, म्हणजे सिम्पल सोबर म्हणता येत नाही, म्हणजे सिम्पल आणि थोडासा हेवी लुक जर पाहिजे असेल ना, तर हे चोकर छान दिसतं. पण याच्यावरचे कानातले मला काही आवडलेले नाहीत आणि ते मी काय आणखीसुद्धा घातलेले नाहीत. त्यानंतर मग हे झुमके. तर हे झुमकेसुद्धा मी गोपिका ज्वेलर्समधूनच घेतलेले आहेत. तर हे पण खूप छान आहेत आणि हे आत्ताच आणले, त्यामुळं मी काही ते घातलेले नाहीत. तर आत्ता जेव्हा कोणताही सण येईल तेव्हा मी नक्कीच ते वेअर करेल. आणि नेक्स्ट आहे हे चोकर. म्हणजे 2 चोकर आहेत माझ्याकडं 1 ग्रामचे. तर हे चोकरसुद्धा खूप छान आहे आणि हे चोकर मी माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा घेतलं होतं. मी खूप वेळेस हे घातलं आहे चोकर, कारण की मला त्याची डिझाईन खूप जास्त आवडते. त्यानंतर मग मी टाप्ससारखे कानातलेसुद्धा घेतलेले आहेत, जे की मला खूप जास्त आवडतात. मला लोमते कानातले तेवढे आवडत नाहीत, पण टाप्ससारखे खूप आवडतात, त्यामुळं मी त्याचं कलेक्शन खूप जास्त मी केलेलं आहे. म्हणजे डायमंडमध्ये म्हणा, गोल्डमध्ये, असं भरपूर सारे माझ्याकडं कानातले आहेत. तर मोजकेच मी तुम्हाला दाखवते, जे की आहेत 1 ग्रॅम मॅट फिनिश. तर हे 2 असे कानातले होते. त्यानंतर मग ह्या बांगड्या. तर ह्या बांगड्या मी मिशोवरून मागवलेल्या आहेत. जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा ह्या मी बांगड्या मागवल्या होत्या. तरी 4-4.5 वर्ष झाले तरी ह्या बांगड्याला काहीच झालं नाही. काही गोष्टी मिशोवरून खरंच खूप छान येतात. तर या बांगड्याचा तुम्हाला जर रिव्ह्यू पाहिजे असेल तर ते मला विचारून घ्या. खरंच खूप छान बांगड्या आहेत ह्या आणि जास्त कॉस्टली पण नाहीत. आणि त्यानंतर मग ह्या सिंपल अशा बांगड्या मी घेतलेल्या आहेत. त्या आहेत 1 ग्रामच्याच, जेणेकरून ना साडी वेअर करायची असेल तर एक सिंपल बांगडी घालायची आणि एका हातामध्ये वॉच घालायची, एवढंच. बाकी मला काही जास्त आवडत नाही, मला सिंपलच राहायला आवडतं. तर हे असं होतं माझं साधं सिंपल, म्हणजे साधं सिंपल म्हणताना तर असं होतं हे माझं ज्वेलरी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं आणि कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माहितीच आहे की व्हिडिओ आवडल्यास काय करायचं काय. तरी पण मी एकदा सांगते, व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला